why it is called as knowledge is the power? Do you heard this word, knowledge is the power? What do you mean by knowledge? कशामुळे म्हटलं ज्ञान ही ताकद आहे, शक्ती? कशासाठी म्हटलंय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एक म्हटलेलं आहे, काय? शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो घेईल तो गुरगुरल्याशिवाय राहणार नाही. म्हणजे वाघिणीला पिणारा वाघ वाघाचं पिल्लू आणि ते गुरगुरतं, बरोबर आहे? तसं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे असं म्हटलंय. नॉलेज इज द पॉवर म्हटलंय. काय कारण काय? काय त्याच्या पाठीमागचा हेतू काय सांगा ना. नाही हा, नॉलेज आपल्या स्किल्स इम्प्रूव्ह करण्यासाठी असतं आणि हे ज्याच्याकडे चांगले स्किल्स आहेत त्यालाच भाव देतात. ओके, व्हेरी गुड. नॉलेज हे आपल्या स्किलला इम्प्रूव्ह करतं आणि ज्याच्याकडे स्किल्स आहेत त्याची काय इम्प्रूव्हमेंट होते आणि प्रोग्रेस होतो वगैरे वगैरे वगैरे. समजा आणखी शिक्षण तुम्ही घेण्यासाठी या शाळेमध्ये येता, बरोबर आहे? आवाज क्लिअर आहे का? घुमायला आवाज क्लिअर आहे का घुमतोय आवाज असा? शिक्षण घेण्यासाठी तुम्ही येता येता, बरोबर आहे? आई वडील तुम्हाला शिक्षण घेण्यासाठी इथे पाठवतात, बरोबर आहे? आणि आई वडील शिकवतात म्हणून तुम्ही शिकता, बरोबर आहे? हो नाही? आई वडील शाळेत पाठवतात म्हणून तुम्ही शाळेत येता, आई वडील शिक्षण शिकवतात म्हणून तुम्ही शिकता, हो आणि नाही? म्हणजे यू आर कन्फ्युज्ड, you are not sure about the answer of this question. So it's our own duty to think about all these questions. Why we are getting knowledge? Why we are taking education? आम्ही एज्युकेशन का घेतो? आम्ही नॉलेज का घेतो? होय, सांगा ना. शिक्षण कशासाठी शिकतो? सांगितलं तुम्ही काही जणांनी शिक्षण म्हणजे काय, नॉलेज म्हणजे काय. आता इथे बसलेत काही जण, पण कॉन्सन्ट्रेशनच नाही. त्या मॅडम यायला त्यांच्याकडे नजर चालली, इकडे कुठेतरी काहीतरी व्हायला की त्यांच्याकडे काही जणांची नजर चालली, काही जण इकडे बघायला लागले. म्हणजे आम्ही स्वतःला असं कंट्रोल करत नाही. शिक्षण ही जी प्रक्रिया आहे, ही शिक्षण प्रक्रिया आपण जन्मल्यापासून आपण मृत्यू होईपर्यंत शिक्षण ही प्रक्रिया चालू असते लाईफ मध्ये. आणि जो व्यक्ती, जो माणूस आयुष्यभर विद्यार्थी म्हणून राहतो, तो व्यक्ती त्याच्या आयुष्यामध्ये प्रोग्रेस करत असतो, एवढं लक्षामध्ये ठेवा. कुठल्याही क्षेत्रातला, कुठल्याही, इव्हन म्हणजे शिक्षण क्षेत्रातले शिक्षण तज्ञ, देश पातळीवरले, जगाच्या पातळीवरले वेल नोन सायंटिस्ट, एज्युकेशनिस्ट, सोशलिस्ट किंवा सुप्रीम कोर्टचे जज असतील, हायकोर्टचे जज असतील किंवा कमिशनर असतील किंवा डॉक्टरेट पीएचडी मिळवलेले प्रोफेसर असतील, युनिव्हर्सिटीचे डीन असतील, हे जरी असते तरी नो वन इज परफेक्ट इन दिस युनिवर्स. आणि दोज हु आर स्टुडंट इन देअर लाईफ टाइम, दे विल अचीव द सक्सेस इन लाईफ. म्हणजे सांगायचा उद्देश हा आहे की एज्युकेशन ही जी प्रोसेस आहे ही since our birth till our death, education process is going on and everyone is trying to learn something new from others.
आणि ज्याच्यामध्ये ही ब्रॉड थिंकिंग असते की मला काहीतरी नवीन शिकायचंय, माझ्या विद्यार्थ्यांकडनं शिकायचंय, माझ्या सहकार्याकडनं शिकायचंय, माझ्या वरिष्ठांकडनं शिकायचंय, मला माझ्या गुरुजनांकडनं शिकायचंय, मला माझ्या आई वडिलांकडनं शिकायचंय, मला माझ्या सहवासात येणाऱ्या प्रत्येक माणसाकडनं मला काहीतरी नवीन शिकायचंय, ही ज्याची कन्सेप्ट क्लिअर असते आणि तेवढा ब्रॉड थिंकिंगचा जो असतो तोच माणूस आयुष्यामध्ये प्रगती करू शकतो, एवढं लक्षामध्ये ठेवा. चुका आणि शिका असं जे म्हटलं जातं आणि मॅन इज द एरर ऑफ स्टॅच्यू हे जे म्हटलं जातं, माणूस हा चुकीचा पुतळा आहे. आणि चुका आणि शिका ही प्रक्रिया ही प्रोसेस आहे आणि हे आपण लाईफ टाईम आपण आपल्या आयुष्यामध्ये त्याचा अवलंब केला पाहिजे, तर आपण आयुष्यामध्ये यशस्वी बनू शकतो. ऍज अ गुड ह्युमन बीइंग आपण बनू शकतो. लक्षामध्ये ठेवा. शाळेमध्ये पुस्तकातलं ज्ञान दिलं जातं, घरामध्ये मोठ्यांसोबत कसं वागायचं, छोट्यांसोबत कसं वागायचं याचं ज्ञान दिलं जातं. आपण बाहेर सहवासात वावरत असताना मित्रांमध्ये मैत्रिणीमध्ये आपण एकमेकांशी संवाद साधत असताना, बोलत असताना मित्रांशी कसा संवाद साधायचा, मैत्रिणींशी कसा संवाद साधायचा हे आपण शिकत असतो. समाजामध्ये वावरत असताना समाजामध्ये आपण कसं वागायचं हे समाज शिकवत असतो. समाजाकडनं ह्या गोष्टी आपण शिकत असतो. शिक्षण ही प्रक्रिया फक्त शिकवणे म्हणजे शिकतं असं नसतं, आपण पाहून सुद्धा शिकू शकतो. लक्षामध्ये ठेवा. आणि कुणी महाभारत, रामायण किंवा आणखी काही हिस्ट्री कुणी वाचलेली असेल तर या जगामध्ये अशी असंख्य माणसं आहेत की जे शाळेत गेले नाहीत परंतु जगातले टॉप मोस्ट बनलेले आहेत. काही एक्झाम्पल असे तुम्ही कुणी सांगू शकता की those who had not gone in a school for a single day but they have achieved a great success in their life? Those personalities, do you know, can you tell me some of the names? Yes? स्टीफन हॉकी. काय केलं त्यांनी? सायंटिस्ट होते का ते? कोण होते? कशाचा शोध लावला त्यांनी? प्लेयर्स होते, सायंटिस्ट होते, सोशलिस्ट होते, स्टीफन हॉकी. सांगा ना कोण सांगेल तुमच्यापैकी ज्याला